नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, ऑल इंडिया रँकवर आपला SML किती येईल ह्याच्याविषयी अगदी डिटेल्स माहिती सांगणार आहे. तो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा म्हणजे आपल्याला जो काही आत्ता स्कोअर कार्डवरती ऑल इंडिया रँक आलेला आहे त्या रँकनुसार आपण प्रिडिक्ट केलं तर आपल्याला महाराष्ट्रामधून 85% कोठ्यामध्ये ॲडमिशन MBBS BMS BHMS BDSसाठी जर ॲडमिशन पाहिजे असेल तर आपल्याला तिथल्या स्टेटचं म्हणजे महाराष्ट्र स्टेटचं SML माहिती असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे तिथला आपला SML आपल्या ह्या रँकवरती किती येऊ शकतो तर सर्व काही आपण हे प्रिडिक्ट करून काढलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण यावर्षी जे काही विद्यार्थी रजिस्टर झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये एक्झाम दिलेली आहेत आणि किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत त्यावरून कॅटेगरीमधले किती विद्यार्थी आहेत त्यावरून हा पूर्णपणे डाटा काढलेला आहे. तर तुमच्या स्कोअरवरती सध्या ऑल इंडिया रँक आहेच, तर त्याचबरोबर कॅटेगरी रँकसुद्धा तुमच्या स्कोअरवर कार्डवरती आहे. पण आपले ॲडमिशन हे SMLवरती म्हणजे स्टेट मेरिट लिस्टवरती होत असतात. त्यामुळे आपल्या त्या ऑल इंडिया रँकप्रमाणे आपला SML किती येईल हे पूर्णपणे प्रिडिक्ट करून सांगितलेलं आहे. तर तुम्ही अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर जे काही आपल्या 85% कोठ्यामधून MBBS BDS BMS BHMSसाठी जे ॲडमिशन्स आहेत तर त्यासाठी हा SML असणं ह्या रँकपर्यंत असणं खूप आवश्यक आहे. तर आपला हा SML किती रँकपर्यंत आहे म्हणजे त्या SML रँकपर्यंत आपल्याला कोणतं MBBS मिळेल का BMS मिळेल का BDS मिळेल का BHMS मिळेल हे पूर्णपणे फाइंड आउट होत असतं. तर अगदी स्क्रीनवरती मी तुम्हाला पूर्णपणे अगदी याचा डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग माझ्यामार्फत लावायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अगदी दिलेल्या नंबरवरती एनीटाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही अगदी मेसेजसुद्धा केला. अगदी सध्या खूप राज्यामध्ये सुद्धा ॲडमिशन चालू आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी रँक जो आहे अगदी मी तुम्हाला 5 लाखापर्यंत रँकपर्यंत ऑल इंडियाच्या रँकबद्दल पूर्ण सांगितलेलंच आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना 5 लाखाच्या रँक पुढे सुद्धा तुमचा रँक असेल तरीसुद्धा विद्यार्थ्यांना अदर राज्यांमध्ये जर MBBS करायचं असेल किंवा BMS करायचं असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला अगदी 6, 7, 8, 9 लाखापर्यंत सुद्धा तुमचा जर रँक असेल तरीसुद्धा तुम्हाला अदर राज्यांमध्ये MBBS करण्याची सुद्धा सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे किंवा BMSसाठी सुद्धा तिथं संधी उपलब्ध झालेली आहे. तर खूप सारे असे राज्य आहेत सध्या. कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे, तेलंगणा आहे, आंध्र आहे आणि वेस्ट बेंगाल ह्या ठिकाणी सध्या बुकिंग चालू झालेली आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी आपला रँक जर 5 लाखाच्या पुढे आहे आणि आपल्याला MBBS करायचं आहे किंवा BMS करायचं आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी पण मला स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती एनीटाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आता तुम्हाला हे पूर्णपणे अगदी रँक सांगणार आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. हे पूर्णपणे मी प्रिडिक्ट करून काढलेलं आहे. तर इथं प्रथम मी तुम्हाला एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक इथं मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर SML रँक आपले एक्सपेक्टेड 2026मध्ये किती येऊ शकणार आहे तेही सांगितलेलं आहे. तर इथं तुम्ही स्क्रीनवरती पहा म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर 1 ते 40 ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्या SML हा 1 ते 11 असणार आहे. ते ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला माहितीच आहे की हा रँक एवढा चांगला असला तर त्या ठिकाणी एम्स या विद्यार्थ्यांना नक्कीच भारतामध्ये जे 20 एम्स आहेत त्यामध्ये कुठेही त्यांना तिथं नंबर लागणार आहे MBBSसाठी. आणि त्यानंतर 40पासून ते 3490पर्यंतचा हा जो ऑल इंडिया रँक काढलेला आहे त्यामध्ये SML हा 11पासून ते 284 याही विद्यार्थ्यांना एम्स MBBS मिळू शकणार आहे. आणि त्यानंतर पुढचे मी ऑल इंडिया रँक इथं काढलेली आहे 3490 ते 18145 ह्या रँकमध्ये ऑल इंडिया रँकमध्ये जर विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांचा SML किती येऊ शकतो तर 284 ते 1394 हा मी SML काढलेला आहे. तर हे विद्यार्थी अगदी एम्स जिपमरसाठी पूर्णपणे ट्राय करू शकतात. त्याही विद्यार्थ्यांना एम्स जिपमर पूर्णपणे ऑल इंडियामध्ये कुठेही अगदी नंबर टॉपचे जे 10 कॉलेजेस आहेत आपले एम्सचे किंवा जिपमरचे त्या ठिकाणी त्यांना तिथे नंबर लागू शकणार आहे. आणि पुढचं मी काढलेलं आहे ऑल इंडिया रँक तुम्ही इथे पाहू शकता 18,145 ते 41,000 प्लस ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी SML किती येऊ शकणार आहे. तर इथे मी पूर्णपणे काढलेलं आहे 1394 ते 3296 हा मी SML काढलेला आहे. ह्या रँकमध्ये सुद्धा जे विद्यार्थी येत असतील त्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या. त्याही विद्यार्थीसुद्धा अगदी सेफ झोनमध्ये आहेत. त्या विद्यार्थ्यांचा रँक 1300 प्लस असेल किंवा
सॉरी 3,200 प्लस असेल तरीसुद्धा ते विद्यार्थी अगदी टॉपमोस्ट जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत MBBSचे त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो SML हा तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे आपण त्या SMLपर्यंत आला तर आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळणार आहे. आणि नेक्स्ट मी ऑल इंडिया रँक काढलेली आहे 41,200 प्लस काढलेली आहे आणि त्याचबरोबर 96,700 प्लस काढलेली आहे. तर ह्या रँकमध्ये म्हणजे तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुमचा SML किती येऊ शकणार आहे 3,296 ते 8,159 एवढा हा SML मी काढलेला आहे. तर तेही विद्यार्थी अगदी तुम्ही जे कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत त्याही विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळणार आहे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना. जसे की OBC आहे, ST आहे, SC आहे, ते हे विद्यार्थीसुद्धा तुम्ही तिथे ट्राय करू शकता. VG आहे, NT 1, 2, 3 ज्या विद्यार्थ्यांसाठी हिली एरिया सर्टिफिकेट आहे किंवा जे आपले PWDमधले विद्यार्थी आहेत त्याही विद्यार्थ्यांना इथे चांगलं कॉलेजेस मिळण्याचे चान्सेस आहेत ह्या जर तुमच्या SMLपर्यंत तुम्ही आलात तर. ओके. आणि त्यानंतर जी मी पुढची कॅटेगरी ते मी तुम्हाला इथे दाखवते, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल, झूम करून दाखवते. त्याचबरोबर मी पुढची कॅटेगरी काढलेली आहे 96,765 ऑल इंडिया रँक ते 1,65,000 प्लस ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक आहे त्या विद्यार्थ्यांचा SML किती येऊ शकणार आहे ते पाहू शकता. 8,159 हा SMLपासून काढलेला आहे, ते 13,437 एवढा हा मी SML काढलेला आहे. तर ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी जे काही ओपन कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ह्या ठिकाणी अगदी चान्सेस राहणार आहेत MBBS सेमी गव्हर्नमेंट किंवा BMS गव्हर्नमेंटचं. आणि त्यानंतर 1,65,000 प्लस ते 2,35,000 प्लसमधले जे ऑल इंडिया रँकवाले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक 13,400 प्लस ते 18,134 हा मी SML काढलेला आहे. त्यानंतर 2,35,000 प्लस ते 3,32,000 प्लसवाले जे विद्यार्थी आहेत ऑल इंडिया रँकमध्ये तर त्या विद्यार्थ्यांचा SML किती येऊ शकणार आहे तर 18,134 ते 24,215 हा मी SML काढलेला आहे. तर ह्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी जे कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी त्या ठिकाणी ॲडमिशन्स होणार आहेत अगदी सेमी गव्हर्नमेंट MBBS. आणि जे ओपन कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत किंवा OBC आहे किंवा EWSवाले आहेत त्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्या ठिकाणी आपल्याला BMSचं कॉलेज मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांचा रँक ह्या SMLच्या रँकपर्यंत येत आहे. आणि त्यानंतर 3,32,000 प्लस ते 4,58,000 जो ऑल इंडिया रँक विद्यार्थ्यांना दिसत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे मी हा SML इथं काढलेला आहे 24,215 ते 31,879 हा मी SML काढलेला आहे. तर हे पूर्णपणे प्रिडिक्ट केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रिडिक्ट कसं केलेलं आहे तेही तुम्हाला सांगितलेलं आहे. जे रजिस्टर झालेले विद्यार्थी आहेत आणि त्यातून जे किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत आणि त्यातून आपल्या महाराष्ट्रातून किती विद्यार्थ्यांनी कॅटेगरीमधून तुम्ही क्वालिफाय झालेले आहेत त्याचा पूर्णपणे डाटा घेऊन हा पूर्ण ॲनालिसिस केलेला आहे. तर ह्या रँकमध्ये सुद्धा अगदी तुम्ही हा जो ऑल इंडिया रँक 3 लाखा प्लस ते 4 लाखपर्यंत काढलेला आहे तर त्यासुद्धा रँकपर्यंतचे विद्यार्थी जे आहेत ऑल इंडियामधून तर त्यांचा अगदी SML हा 24,215 ते 31,879 हा काढलेला आहे. तर कॅटेगरीमधले विद्यार्थीसुद्धा अगदी सेमी गव्हर्नमेंटसाठी सेफ झोनमध्ये आहेत. आणि त्यानंतर जो मी इथं काढलेला आहे शेवटी तर 4,58,000 ते 4,93,000पर्यंत हा ऑल इंडिया रँक आहे. तर त्या विद्यार्थ्यांचा SML हा 31,879 ते 33,855 हा SML मी काढलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे 5 लाखाच्या आतमधला मी ऑल इंडिया रँक घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर 5 लाखाच्या आतमधले जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा SML मॅक्झिमम असाच SML येण्याची शक्यता आहे. कारण हे पूर्णपणे ह्यावर्षी जे विद्यार्थी एक्झामसाठी फॉर्म भरलेले होते आणि जे विद्यार्थी एक्झाम दिलेले आहेत आणि किती विद्यार्थी क्वालिफाय झाले आहेत आणि तुमच्या कॅटेगरीमधून किती विद्यार्थी ह्यामधून पूर्णपणे हा डाटा काढलेला आहे. तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये अगदी SML तुम्ही चेक करू शकता. तर तुम्ही 5 लाखाच्या रँकच्या आतमध्ये असाल तर तुम्हाला नक्कीच 33,855 पर्यंत तुमचा अगदी तुम्हाला SML येण्याची शक्यता आहे. ह्याच्यामध्ये अगदी 5-10 तुम्ही मागे पुढे करून चला म्हणजे अगदी तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत. पण ह्या 5 लाखाच्या आतमधले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये अगदी MBBS, BMS, BHMS, BDS, अगदी फिजिओथेरपी, BUMS, युनानी आणि BSM म्हणजेच सिद्धा त्याच्या प्रत्येक मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी करिअरची संधी उपलब्ध होणार आहे. तर हे पूर्णपणे मी ऑल इंडिया रँक असे SML हा पूर्णपणे डाटा काढलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचा सुद्धा अगदी ऑल इंडिया रँक 5 लाखाच्या पुढे असेल अगदी 6, 7, 8
लाखापर्यंतसुद्धा असेल आणि त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी मेडिकलमध्ये करिअर करायचं आहे, जसं की MBBS BDS BMS BHMS ह्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला जर घ्यायचं असेल तर अदर राज्यांमध्ये सुद्धा खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत विद्यार्थी मित्रांनो. फक्त योग्य मार्गदर्शन असणं आवश्यक आहे. तुम्हाला व्यवस्थित काउन्सिलिंग करा, म्हणजे तुम्हाला रँकसुद्धा तुमचा अगदी 6, 7, 8 लाखापर्यंत असेल तरीसुद्धा तुम्हाला तिथे अदर राज्यांमध्ये MBBS BMS साठी ॲडमिशन होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना पालकांना मी सांगू इच्छिते की ज्याही विद्यार्थ्यांना ह्या रँकपर्यंत येत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच तुम्ही महाराष्ट्रामध्ये ट्राय करा, म्हणजे तुम्हाला ते शेवटीपर्यंत कुठल्या ना कुठल्या मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला तिथे सीट अलॉट होणार आहे. आणि त्यानंतर जे काही खालचे आहेत विद्यार्थी, म्हणजे जसं ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर लो आहे आणि रँक त्यांचा खूप हाय आहे, तर त्याही विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट करा. दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कुठे ना कुठे तिथे मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन्स करून देण्यात येऊ शकणार आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी MBBS BDS BMSमध्ये सुद्धा ॲडमिशन पाहिजे असेल मॅनेजमेंट कोठ्यामधून, तर त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच इतरांनासुद्धा शेअर करा, की जेणेकरून त्यांनाही लक्षात येईल की आपल्याला रँक खूप मोठा असला, आपला स्कोर कमी असला तरीसुद्धा आपल्याला ॲडमिशन कुठे ना कुठे होऊ शकणार आहे. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.